आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. संपर्क क्रमांक 9850 84 93 15, 8408 80 35 36 आणि 023 67 23 39 33. एकीचं बळ असेल तर कोणतीही गोष्ट सहज शक्य होते, ते सिद्ध करून दाखवलं वैभववाडी तालुक्यातील लोरे नंबर 2 गावातील सकळवाडीतील ग्रामस्थांनी. एकट्या वाडीनं विठ्ठल रखुमाईचं भव्य मंदिर उभारलंय. पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. विठ्ठल रखुमाई हे सर्वसामान्यांचं दैवत. कोकणातील वारकरी आवर्जून एकादशीला पंढरपूरला जात असतो. या पांडुरंगाचं दर्शन आता लोरे इथं होणार आहे. विठ्ठल रखुमाई हे सर्वसामान्यांचं दैवत. कोकणातील वारकरी आवर्जून एकादशीला पंढरपूरला जात असतो. या पांडुरंगाचं दर्शन आता लोरे इथं होणार आहे. या गावात वारकऱ्यांच्या दैवताचं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी साकारलं जात आहे. येथील श्री संकपाळवाडी सहकारी मंडळ मुंबई ग्रामस्थ यांनी हे शिवधनुष्य उचललंय. अवघी 20 ते 25 कुटुंब असलेली गावातील ही छोटीशी वाडी आहे. मात्र यांनी एकीच्या जोरावर हे मंदिर उभारण्याचा निश्चय केलाय. प्रारंभ म्हणायचं तर पूर्वी एक हेळ्याचं झाड होतं, आजही ते अस्तित्वात आहे. परंतु पूर्वी वाडवडील जे होते ते काय करायचे, एक मंडप घालून आणि चोपाळा ठेवून, मंडप घातल्यानंतर एक चोपाळा ठेवायचे आणि त्याच्यानंतर घटस्थापना करायची. घटस्थापना झाल्यानंतर मग गाराणा वगैरे देवांची सर्व गाराणी झाल्यानंतर मग सातपाराचा आमचा जो सप्ताह तो पुढे चालू व्हायचा. हा सप्ताह केव्हा असायचा आणि त्याची सुरुवात? ती सप्ताहाचे वाडावडिलांचे पूर्वीच्या काळात जे होतं त्यावेळी ते सुरुवात झाली. परंतु मार्गशीर्ष एकादशीला आमचा हा सप्ताह प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आहे. याच्या उभारणीला सन 2019 पासून सुरुवात झाली. कोरोना काळात कामात थोडा व्यत्यय आला होता. मात्र आता पुन्हा जोमानं काम सुरू झालंय. सर्वांच्या सहकार्यानं मंदिर आता अंतिम टप्प्यात आलंय. सुमारे 20 लाख खर्च करून हे मंदिर उभं राहिलंय. काही दिवसात वारकऱ्यांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. साहेब, नव्याने मंदिर नूतनीकरण होत आहे. तुमचं मंडळ इथलं संकपाळवाडीचं मंडळ आहे, युवा मंडळ असते, तुम्ही करून सगळे हे मंदिर उभं करताय. कशी सुरुवात झाली आहे या सर्व या नवीन मंदिर उभारण्यासाठी? कसं तुमचं मंडळ काम करतं? जसं प्रकाश संकपाळ यांनी सांगितलं की चौपाळा होता, चौपाळाच्या नंतर ही संकपाळवाडी म्हणजे संकपाळवाडी नाव आहे, पण या संकपाळवाडीमध्ये नाटेकर, सावंत, पालकर, महाडिक असे सर्व इत्यादी सर्व मिळून ही वाडी तयार झालेली आहे. आणि या वाडीचे जुने अध्यक्ष श्री गणपत केशव संकपाळ यांनी ते जो चौपाळा होता त्या ठिकाणी एक वास्तुरूप 1978ला एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं. ते मंदिर छोटं पडत होतं म्हणून आणखीन काही उत्साही कार्यकर्ते त्यावेळी संकपाळ बंधू, सावंत बंधू, महाडिक बंधू, पालकर ह्या सर्वांनी मिळून एक भव्य असं त्यावेळी त्यांच्या मनाने भव्य असं मंदिर आकारास आणलं. ते मंदिराचा जीर्णोद्धार 1993 साली झाला. तो मोठ्या प्रमाणात झाला. परंतु त्या मंदिराला 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते मंदिर थोडंसं जीर्ण होत गेलं, पूर्वीच्या काळाचं पद्धतीत बांधलेले असल्यामुळे. मग या सर्व गोष्टीचा विचार करून 2022 साली 2019 पासूनच आम्ही सुरुवात केली. मंडळाने होतकरू कार्यकर्ते, मंडळाचे तरुण कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते यांनी जोर लावून 19 पासून सुरुवात केली. परंतु काही काळानुसार कोरोना आल्यामुळे ते काम आमचं स्थगित झालं होतं. पण 2022ला जोर लावला. त्यामध्ये प्रामुख्याने वाटा विजय संकपाळ,
यांचा आहे, प्रकाश संगपाळ यांचा आहे, बाकीच्यांनी सहकार्य केले, वेळोवेळी सहकार्य होत राहिलेलं आहे. आणि हे काम काय आमच्या एकट्याचं नाही. आणि ह्या वास्तूला ज्या आकार आता देत आहेत ते आमचे वास्तुविशारद लक्ष्मणराव राणे उर्फ राजाराम हे अतिशय कौतुकास्पद त्यांनी हे काम केलेलं आहे. एक विठ्ठलाचं मंदिर म्हणून त्यांनी जवळजवळ अंदाजे आम्हाला 20 लाखापर्यंत हे करून देतो सांगितलं आहे. आणि जी मुदत त्यांनी दिली होती त्यांनी मुदत दिली. बाकीच्या मंदिरांचं मला काय एवढं माहीत नाही, परंतु त्यांनी मुदतीच्या अगोदरच हे मंदिर साकार केलेलं आहे. आणि त्यांची पांडुरंगाची एक मूर्ती म्हणजे पांडुरंगाचं स्थान या ठिकाणी उभं राहावं त्यांच्या हातून ही त्यांची एक इच्छा होती, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि त्याप्रमाणे ते काम आता पूर्ण होतं आहे. हे काम आमचं पूर्ण आता झालेलं आहे. यामध्ये खरोखर मोलाचा वाटा जर असेल तर मी या मंडळाचा सध्याचा अध्यक्ष आहे, परंतु माझ्यापेक्षा जे जास्त कार्य केलेलं आहे हे गावचे मंडळातले आमचे सहकारी प्रकाश संगपाळ, मुंबई मंडळाचे वेळोवेळी धाव घेणारे विजय यशवंत संगपाळ यांनी वेळोवेळी ते येऊन धाव घेऊन जे काय काम नडत असेल मला फोनवर संपर्क साधून ते काम पूर्णत्वास नेलं आहे. आणि आज आमची वास्तू तयार झालेली आहे. या वास्तूचं जे आम्ही जीर्णोद्धार सोहळा जो आम्ही करणार आहोत तो नोव्हेंबर 17, 18, 19 नोव्हेंबर रोजी या वास्तूचा जीर्णोद्धार सोहळा होणार आहे. कारण एवढ्या लवकर करायचं कारण म्हणजे आमचा 22 डिसेंबर रोजी जो वार्षिक सप्ताह आहे तो आलेला असल्यामुळे आम्हाला विठ्ठल रखुमाईचं स्थानापन्न करणं जरुरीचं आहे. तसेच वाडीतील जे आमचे लहान थोर आहेत, मुंबईचं मंडळ आहेत, यथाशक्ती जे गरिबापासून श्रीमंतापर्यंत ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं आहे त्यांनाही विसरून चालणार नाही. प्रत्येकाची नावं इथे घेऊ शकत नाही, पण ज्या गरिबांनी आणि श्रीमंतांनी मोलाचा वाटा दिलेला आहे, खारीताईचा वाटा उचललेला आहे, त्या सर्वांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. सर्वांचे इथे आम्ही ऋणी आहोत आणि असेच आम्हाला सहकार्य यापुढे पण करतील ही आशा बाळगतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.